नमस्कार. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सन्मान सावित्रीच्या लेकींचा या कार्यक्रमाअंतर्गत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथील इंचार्ज सिस्टरांचा सन्मान करण्यात आला. यातील सत्कार मूर्तींशी आपण बातचीत करत आहोत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि आपण काम कुठं करताय हे सांगा. माझं नाव सुनीता संजय शेंडगे, माहेरचं सुनीता देवराव काळे. मी सध्या मायनर ओटी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातल्या मायनर ओटी या विभागात कार्यरत आहे. आपलं शिक्षण किती झालं व कुठं झालं? माझं शिक्षण 12वी सायन्स नंतर रिवाइज्ड जनरल नर्सिंग GNM कोर्स हा सोराती ग्रामीण रुग्णालय अंबाजोगाई येथे झाला. त्याच्यानंतर कुठं जॉब मिळाला? मला ट्रेनिंग नंतर लगेच श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय इथे जॉब मिळाला. म्हणजे पहिलं पोस्टिंग इथंच आलं आणि 1 ते 1.5 वर्षात मला जॉब मिळाला इथे. ओके. आपण आतापर्यंत कोणत्या पदावर काम करीत होता व आता प्रमोशन कोणत्या पदावर मिळालेलं आहे? मी आतापर्यंत अधिपरिचारिका या पदावर काम करत व आता मी सध्या परिसेविका या पदावर कार्यरत आहे. अधिपरिचारिका म्हणजे स्टाफ नर्स म्हणून तुमचं कामाचं स्वरूप काय होतं? अधिपरिचारिका म्हणजे ग्राउंड लेवल नर्स असं समजलं जातं. म्हणजे बेड साईड नर्सिंग हे त्यांचं पहिलं प्रायोरिटी काम असतं. रुग्णाला सेवा देणं आणि त्यांची केअर घेणं. आणि परिसेविका म्हणजे आता जे रुग्णांना सेवेसाठी लागणारे इक्विपमेंट्स किंवा जे गरजेच्या वस्तू आहेत ते पुरवणं किंवा त्यांच्याकडून परिचारिकाकडून करून घेणं हे परिसेविकेचं मुख्य कार्य आहे. आपण नर्सिंग क्षेत्रात येण्याची आपल्याला प्रेरणा कशी मिळाली? प्रेरणा म्हणजे सर माझे कुणीही नर्सिंग क्षेत्रात अगोदरचं कोणी नाही आहे आणि मला माझी मोठी बहीण टीचर असल्यामुळे मला टीचरचकडे जायचं होतं. पण त्यावेळेस आमची DEDची लिस्ट नेमकी उशिरा लागली आणि इकडं माझं ॲडमिशन झालं होतं आणि माझ्या वडिलांचे जे सिनियर होते ते म्हणले की त्यांची पत्नी जी होती ती इंचार्ज होती नर्सिंग क्षेत्रामध्ये. ते म्हणे हे जे क्षेत्र आहे ते मुलींसाठी सेफ आहे आणि पे स्केल पण यायचा चांगला आहे तर तुम्ही तिथं ट्राय करा. आणि मार्क्स चांगले असल्यामुळे माझा नंबर इथे लागून गेला सर नर्सिंगला. एक करिअर ऑप्शन म्हणून चूज केलं. नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करत असताना रुग्णसेवेशी संबंधित असताना बरेच वेळा आपल्याला असे काही अनुभव येतात की वाटतं आपल्याला अरे खरंच आपण नर्सिंग क्षेत्रात आलो तर ते खरं चांगलं झालं. तर असे काही समाधानकारक आनंददायी अनुभव असतील तर शेअर करा. माझी बऱ्याच दिवस ड्युटी लेबर वॉर्डमध्ये झाली. लेबर वॉर्डमध्ये जी डिलिव्हरी झाल्यानंतर ते क्यूटचे बेबी पाजतात ते पाहायला मला खूप मजा यायची किंवा आनंद वाटायचा. आणि तो डिलिव्हरी झाल्यावर त्यांच्या ज्या चेहऱ्यावरचं हास्य असतं आईवडिला किंवा फॅमिली लोकांचं हे पाहण्यात फार खुशी व्हायची. मला ते फार आवडायचं मुलं पाहणं छोटे छोटे. खरंच लेबर रूममध्ये लेबर वॉर्डमध्ये काम करणं म्हणजे एक तो नवनिर्मितीचा आनंद असतो. जेव्हा एखाद्या बाळाचा जन्म होतो त्यावेळेला त्याचे नातेवाईकांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघणं, समाधान बघणं. बरेच वर्ष मूल होत नाही अशी एखादी महिलेला जेव्हा बाळ होतं त्यावेळेचा तो आनंद असतो तो समाधान देऊन जातो. काम करत असताना चांगले अनुभव तर येतातच पण कधी कधी वाईट अनुभव पण येतात. तर असं काही असेल तर अनुभव सांगा. वाईट अनुभव म्हणजे जेव्हा डेथ होतो एखाद्या पेशंटची त्यावेळेस त्यांच्या ज्या भावना असतात त्या जो आक्रोश असतो ते पाहून फार मनाला वाईट वाटतं. नोकरी करीत असताना कौटुंबिक जबाबदारी पार पाडावीच लागते. तर ही जबाबदारी पार पाडताना काय अडचणी आल्या का आणि कुटुंबाकडून किती सपोर्ट मिळाला? सर माझं कुटुंब तसं बिखरलेलंच आहे. माझे पती प्राध्यापक आहेत आणि ते बाहेरगावी असतात. म्हणजे दोघांची एका जागेवर सर्व्हिस नाही आहे. आणि माझ्यासोबत माझे सासू सासरे होते. त्यांनी मुलांना आणि सांभाळलं आणि ते सांभाळताना फार तारेवरची कसरत करावी लागली मला. घर आणि मुलं पाहायचं आणि सासू सासरे अशिक्षित होते. शिवाय सासऱ्यांना डायबेटिक असल्यामुळे त्यांना डायबेटिक फूट वगैरे होतं पण त्यांची पण केअर घ्यायची आणि मुलांचं पण घ्यायचं आणि आपल्याकडे ड्युटी पण पाहायची. हे सगळं करायला थोडा त्रास झाला पण ठीक आहे म्हणून जमून आलं सगळं. खरं तर वैद्यकीय क्षेत्रातलं आपल्या घरात कुणीतरी असावं असं प्रत्येकालाच वाटतं. आणि जर घरात कुणी आजारी माणूस असेल तर त्याला लवकर ट्रीटमेंट मिळते आणि त्यामुळं इतर काही ज्या अडचणी असतात त्या निभावून नेल्या जातात. बरेच वेळा असं होतं की वैद्यकीय क्षेत्रात असणारे लोक बाहेर कुठेही गेलं तरी त्यांना त्याच आयडेंटिटीनी पाहिलं जातं.
म्हणजे तुम्ही एखाद्या लग्नात जरी गेलात तरी तुम्हाला ते मला हा आजार आहे असं असं विचारत लोक, असं काही तुमच्या बाबतीत घडलंय का किंवा घडतंय का? हां, बरेच विचारतात शेजारी किंवा आपले जर कोण आजारी असले तर ताई काय करू देऊ, याला आज फिवर आलाय किंवा काही ट्रीटमेंट देऊ का, काही मेडिसिन ॲडवाईस करताय का, असं. मग आम्ही शेवटी रुग्णालयात जा असं सांगतो त्यांना, आणि जर मिनिमम आपल्या हातात जर काही असं करण्यासारखं असेल तर तिथंच ट्रीटमेंट सांगून देतो त्यांना, प्रॉपर सल्ला दिला जातो. नर्सिंग पेशाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहता? हा पेशा स्वार्थ आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी सामावून घेणार आहे. आणि खरंच इथं आल्यावर मला आनंद होतोय की आपण स्वार्थ पण साधतोय पेमेंट घेऊन, आणि परमार्थ पण करतोय की रुग्णांची सेवा हे करू. त्यामुळे दोन्ही गोष्टी माझ्या साधल्या जात आहेत इथे. DEDची लिस्ट उशिरा लागली याचा फायदा झाला की अशा एखाद्या चांगल्या पवित्र पेशामध्ये ज्याच्यामध्ये स्वार्थ परमार्थ दोन्ही साधलं जातोय अशा क्षेत्रात तुम्हाला यायला मिळालं. तुम्ही आता इंचार्ज सिस्टर म्हणून तुम्हाला प्रमोशन मिळालेलं आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही स्टाफ नर्स म्हणून काम करत होता. तर आता ज्या स्टाफ नर्स आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना हा सल्ला देईल की मला सहसा पेशंटच्या बेड साईड काम करायला पहिल्यापासूनच फार आवडतं, आणि त्यांनाही मी तो सल्ला देईन की तुम्ही तुमचं जे प्रायोरिटी आहे पेशंट केअर ते घ्या अगोदर. आणि ठीक आहे तुमचं पेशंट मिळत आहेत, पगार मिळतोय ते पण आहे, पण बेड साईड केअर रुग्णसेवा करा अगोदर, महत्त्वाचं आहे. 10वी-12वीची मुलांनी जर तुमच्याकडे येऊन सल्ला मागितला की करिअर ऑप्शन म्हणून आम्ही नर्सिंग निवडू दे का, तर तुम्ही काय सल्ला द्याल? हो, नक्कीच निवडा असं त्यांना सांगेल मी. आताच म्हटलं की स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साधला जातो इथे, तर ठीक आहे. पण खूप छान प्रोफेशन आहे हे, आणि या सगळे करायला हरकत नाही. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आपला सावित्रीची लेक म्हणून काल सन्मान झाला, याबद्दल आपण काय सांगाल? खूप छान वाटलं, आणि मला असं वाटलं की मी आता जे 19 वर्ष म्हणजे मी सगळ्यात ज्युनियर परिसेविका इथं आहे, आणि माझी सर्व्हिस फक्त 19 वर्ष झाली, आणि मला लवकरच पदोन्नती मिळाली. त्याची जी सर्व्हिस केली मी 19 वर्ष त्याची मला पावती मिळाली असं मला वाटतं. या क्षेत्रामध्ये बऱ्याच अडीअडचणी असतात आणि याच्यावरती मात करत सर्वजण पुढे जात असतात. आणि सिस्टरांचं वैशिष्ट्य म्हणजे की त्या ज्युनियर मोस्ट इंचार्ज सिस्टर आहेत, म्हणजे त्यांना थोडंसं लवकर प्रमोशन मिळालेलं आहे. याबद्दल तुमच्या ज्या मैत्रिणी आहेत, ज्या सिनियर आहेत, त्यांच्याकडून असं काही हे झालं काय, तुला लवकर प्रमोशन मिळालं? हां, असं झालं, म्हणजे 1-2 जणी म्हणाल्या पण मला, पण माझं पहिल्यापासूनच मी लकी आहे, कारण माझं ट्रेनिंगला पण नंबर लागला, आणि ट्रेनिंग नंतर CET निघाली, आणि जे अगोदर 76चा जो बॅकलॉग होता तेव्हापासून ते थांबलेले होते, पण आम्ही CETतून 1 वर्षात लागून गेलो सर्व्हिसला पण, आणि विना खर्च एकदम 500 रुपयेच फक्त आम्ही व्हाउचर खर्च केला असेल त्या व्हाउचरसाठी, आणि मला जे पाहिजे होतं ठिकाण ते पण मिळालं. म्हणजे त्या बाबतीत मी सगळ्याच बाबतीत लकी आहे. नर्सिंगला आल्यापासून परिसेविका पद मिळण्यापर्यंत मी तरी खूप लकी आहे म्हणते. प्रमोशन मिळाल्याबद्दल घरच्यांच्या काय भावना होत्या? खूप खुश आहेत सगळे, म्हणजे त्यांना पण वाटलं की पोरगी वरच्या पदावर गेली, ठीक आहे. खरंच की सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची दारं खुली केली, आणि सावित्रीच्या लेखी आज वेगवेगळी क्षेत्र काबीज करत आहेत. आणि जर तुम्ही चांगला अभ्यास केला, तुम्ही मेरिटेड स्टुडंट असाल, कॅन्डिडेट असाल, तर तुम्हाला नंबर पण लवकर लागतो आणि प्रमोशन पण लवकर मिळतं. आज आपण इथं आलात आणि आमच्याशी बातचीत केलीत, याबद्दल खूप धन्यवाद. धन्यवाद.